तुम्ही सांगितल्याशिवाय पैसे घेतात का हे? 2 मिनिटं. तुम्ही सांगितल्याशिवाय पैसे घेतात का हे? हा बरोबर आहे. बघा समज पैसे ज्या साहेबांच्या अंडर पैसे घेतलेले आहेत त्यांना सगळ्यांना माहितीये इथे पैसे घेतात. हा त्याच्यात त्याला दाखवलं. हा घे त्याला. अधिकारी का तुम्हाला गाड्या थांबवायचा तुला अधिकारी का पैसे घ्यायला? तुला पैसे घ्यायला अधिकारी का? तुला पैसे घ्यायला अधिकारी का? पैसे कुणाचे? तुम्ही साहेबाचं नाव सांग. साहेबाचं नाव सांग. साहेबाचं नाव सांग ना. अरे साहेबाचं नाव सांग तुझ्या. बघितला का व्हिडिओ? हा व्हिडिओ दुसरीकडला कुठला नाही बरं का. हा व्हिडिओ आहे पुण्यामधला, ते पण उर्से टोल नाक्याजवळचा. आता तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक बूथवरती ट्रॅफिक पोलीस असतात. प्रत्येक गाडी अडवली जाते. कागदोपत्रीच्या नावाखाली तुम्हाला माहित आहे की काय केलं जातं. बरोबर आहे का नाही? आणि आजचा प्रकार तुम्ही बघितला असेल की बाबा वॉर्डननं गाडी अडवली, पैसे घेतल्याचा प्रकार आहे. पण मला सांगा, त्यांना सध्या कुणीतरी सांगितलंच असेल की बाबा जा गाडी अडव, चेक कर, पैसे घे, काय येतील ते सांगितलंच असेल ना. एका हातानं तर टाळी काय वाजत नाही. पण मला काय म्हणायचं, जर सरकार तुम्हाला जर पगार देत असेल, भत्ता देत असेल टायमाच्या टायमाला, तर मग कशाला तुम्ही 50-100 रुपयाच्या नादी लागता? जो रात्रंदिवस कष्ट करतोय ड्रायव्हर, 100 रुपयासाठी झटतोय, त्याच्यावरती कशाला तुम्ही लक्ष देता? प्रत्येक ड्रायव्हरला कागदपत्राच्या नावाखाली काय केलं जातं हे तुम्हाला पण माहिती आहे. सांगायची गोष्ट नाही. ज्यावेळेस त्या वॉर्डनला कोणी घ्यायला सांगितलं पैसे, ते नाव सांगितलं नाही. ज्यावेळेस मारलं त्यावेळेस सांगितलं किंवा साहेबांना सांगितलंय. बघा म्हणावं सरकारला, दर दिवसा काय केलं जातंय ते पैसे घेतले जातात. आणि हेच काचचे दिवस. ज्याच्यावरती विश्वास ठेवायचा ते भ्रष्टाचारच्या नावाखाली पैसे घ्यायला लागलेत. अवघड आहे. जाऊ द्या.